हॅलो डिअर स्टुडंट्स. काही दिवसांच्या पूर्वी जेव्हा टाइम टेबल रिलीज झालेलं होतं तुमचं बोर्डचं, तेव्हा मी एक व्हिडिओ बनवलेला होता की आता टाइम टेबल रिलीज झाल्यानंतर पुढं काय, कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास कराल आणि तो अभ्यास करत असताना तुम्हाला पेरेंट्सचा सपोर्ट किंवा एक जसं की टीम वर्क, मी बरंचसं काही काही बोललेले होते. तो व्हिडिओला खूप छान तुम्ही रिस्पॉन्स दिलात, बऱ्याच जणांना आवडला. त्या पद्धतीनं आम्ही पण करू असं मला बऱ्याच स्टुडंट्सनी, त्यांच्या पेरेंट्सनी देखील खूप छान फीडबॅक्स दिले. त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि त्याच्यामध्ये मी जे बोललेले होते की मी माझी पण मुलगी 10वीला आहे आणि आम्ही बनवलंय टाइम टेबल वगैरे, आणि मग बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स आल्या की तुम्ही टाइम टेबल तुम्ही जे बनवलंय ते शेअर करा. सो तुम्ही मागितलंय आणि मी दिलं नाही असं होणार नाही. सो आज मी तुम्हाला हे एक सॅम्पल टाइम टेबल शेअर करत आहे तुमच्यासोबत की कशा पद्धतीनं आम्ही दिवसाचं प्लॅनिंग केलेलं आहे. जसं तुम्हाला मी बोलले सीबीएसईला आहे ती, त्यामुळे थोडंसं वेगळं त्यांचं हे असेल, पण एक ओव्हरऑल तुम्हाला आयडिया येईल. अर्थात हे टाइम टेबल प्रत्येक स्टुडंटचं वेगवेगळं असणार आहे. बिकॉज जसं मी बोललेले होते, काहींना सायन्स सोपा जातो, काहींना अवघड जातो, काहींना मॅथ्स सोपा जातो, काही म्हणजे प्रत्येकाला जो विषय आवडतो किंवा नावडतो, किती तयारी झालेली आहे याच्यावरती तुमचं हे स्केड्युलिंग ठरणार आहे. सो एक ठराविक टाइम टेबल प्रत्येक स्टुडंटसाठी ऍप्लिकेबल असेल असं नाही होत. हे एक फॉर्मॅट समोर ठेवून तुम्ही तुमचं असं स्केड्युलिंग करू शकता. ऑलमोस्ट सगळ्यांच्याकडे लॅपटॉप्स हल्ली असतात, तर लॅपटॉपचा छान प्रोडक्टिव्ह यूज आम्ही इथं केलेला आहे. जसं की तुम्हाला दिसतंय ते एक्सेल शीट आहे आम्ही बनवलेली. मग जसं आम्ही त्या दिवशी बसलो, आता मग मी तिला एका कागदावरती लिहून घ्यायला सांगितलं की बाई आता परीक्षेला एवढे एवढे दिवस राहिले, तर मला सांग की अर्थात अभ्यास कुणाचाच झालेला नसतो, म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून तिचं असं वाटत असेल तुम्हाला की बाबा खरंच खूप छान, काही नसतं. ते म्हणतात ना दिव्याखाली अंधार, तसा प्रकार आहे आमच्यात देखील. सगळ्यांना शिकवायला वेळ मिळतो, पण मला तिचा अभ्यास घ्यायला बरेचदा वेळ मिळत नाही. तरी पण मी त्यात मॅनेज करत असते. सो सायन्सचा तर आमचा बराच राहिलेले आहेत पार्ट तिला शिकवायचे. त्याच्याच बरोबर बाकीचे पण चॅप्टर म्हणजे सब्जेक्ट घे म्हटलं तिला, आणि प्रत्येक सब्जेक्ट मधले झालेले सोडून दे, म्हणजे जे तुला येतंय की आत्ता पेपर मिळाला तरी सुद्धा तू त्याच्यावरती छान लिहू शकशील, हे अशी गॅरंटी असणारे चॅप्टर सोडून दे, आणि ज्याच्यावरती तुला नाही लिहिता येणार आहे तर त्याच्यावरती थोडासा फोकस कर. मग ते आम्ही लिहून काढले कोणते कोणते चॅप्टर्स होते. तुम्हाला दिसतंय इथं, तिनं बघा हे अशी लिस्ट बनवली आहे. सोशल सायन्सचे हे एवढे चॅप्टर, मॅथ्समध्ये एवढे चॅप्टर, मग आयटी मधले एवढे, सायन्सचे आमचे एवढे राहिलेत, मराठी, इंग्लिश, असं सगळे आम्ही पहिल्यांदा ही लिस्ट बनवून घेतली. खूप मोठी लिस्ट आहे ही, ऍज यू कॅन सी. आणि आता मग ह्याला हे जे येल्लो दिसतंय तुम्हाला ते आमचं झालंय, म्हणजे हे टाइम टेबल प्रमाणे आम्ही मग ते बनवलं आणि मग जे झालंय त्याला आम्ही येल्लो केलं, सो दॅट आता ते कम्प्लीट झालंय. आणि जे व्हाईट दिसतंय ते अजून व्हाईट जे आहे ते आपलं राहिलेलं आहे. असं म्हणजे आपल्याला एक आयडिया येते ना, बघितलं ऍट अ ग्लान्स की किती झालंय किती राहिलंय. सो ती एक मेथड तुम्ही पण करू शकता. एक लक्षात घ्या, नुसतं डोक्यात एखादं टार्गेट असणं हे खूप वेगळं, आणि जेव्हा आपण ते ऑन पेपर उतरवतो, मी परवा पण तुम्हाला फ्रॉगची गोष्ट सांगितली की जिवंत फ्रॉग गिळा, मी काल पण एक 3D चा रूल तुम्हाला सांगितला. ह्या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट काय आहे माहिती आहे? प्रॉपर प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. तुम्ही नुसतंच मनात घोळवलंय, हा मला जर ना एवढे 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 हे चॅप्टर आलेत, हा हा हो हो, मग आता मी ना उद्या हा चॅप्टर करते, मी ना सकाळी 4 वाजता उठणार आणि मी हा चॅप्टर बनवणार, असं जर तुम्ही करत असाल मनातल्या मनात, तर दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प यू ऍट ऑल. बिकॉज तुमचं जे सबकॉन्शियस माइंड असतं ना, त्याला ना असं एक प्रॉपर टार्गेट, एक प्रॉपर स्केड्यूल जेव्हा आपण देतो, त्याचं सिरियसनेस मग त्याला तेव्हा कळतं की बॉस आपल्याला खरंच असं काही करायचंय. त्यामुळं प्रत्येक स्टुडंटला माझं हे सांगणं आहे की तुम्ही नुसतं मनात विचार करू नका, नुसतं बोलू नका, पटकन पेपर घ्या आत्ता इथं माझ्या व्हिडिओ बघता बघता, आणि तुमचे जे चॅप्टर्स आहेत जे राहिलेले आहेत ते लिहून काढा. कुठले चॅप्टर माझे येतात ते बाजूला सोडायचे, जे येत नाहीत त्याच्यावर आता आपल्याला फोकस करायचा आहे. सो ते लिहून काढा. त्याशिवाय त्याचा सिरियसनेस तुमच्या माइंड पर्यंत जात नाही आणि माइंड मग कामाला लागत नाही. तोपर्यंत तुम्ही बघा स्वतःमध्ये तो फील, तो जो बदल झालेला आहे तो तुम्ही फील करू शकता. बिफोर अँड आफ्टर म्हणतो की नाही, तसं बिफोर रायटिंग युअर जे काही स्केड्यूल आहे ते तुमची मानसिक स्थिती कशी होती, आणि लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये खरंच सिरियसनेस आला की नाही मला तुम्ही कमेंट करून सांगा नक्कीच. सो हे पहिल्यांदा लिहून काढायचं, जे काही करायचंय ते लिहून काढायचं. ठीक आहे, हा पहिला उपाय.
सगळ्यात मी जे सांगते, जे सक्सेसफुल लोक असतात त्यांच्या सक्सेस मागचं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघितलं असेल ना, मोठे कधी मूव्हीजमध्ये कधी जर बघितलं असेल, त्यांच्याकडे एक सेक्रेटरी असते आणि ते सेक्रेटरी असं मग ते लिहून काढते. ते लिहिण्याचं काम करायला ते सेक्रेटरी ठेवलेली असते. त्यांनी ते स्वतः जरी लिहित नसले तरी बट ते लिहिलेलं असतं. आणि मग येते मग ते विचारतं काय आजचं शेड्यूल आपलं, मध्ये सेक्रेटरी सांगते असं असं आहे. सो अगेन रायटिंग इज इम्पॉर्टंट. मग हे आपण रायटिंग केलं, मग हे आम्ही लिहून काढलं, मग आम्ही प्लॅनिंग केलं. आता हे दिवसाचे एवढेच तास इथं तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंतच केले. बरीच मुलं म्हणतात रात्री अभ्यास, हे अभ्यास करणं, मला दिवसा वेळ मिळत नाही. तसं जर तुम्ही केलात तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करणार आहात हे लक्षात घ्या. कारण मेंदूला प्रॉपर काम करून त्याच्याकडून घ्यायचं असेल तर त्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी विश्रांती, तेवढी झोप ऍक्च्युली 8 तासांचीच असते, पण कमीत कमी 6 ते 7 तासांची तरी द्या त्या बिचाऱ्याला विश्रांती. आणि ती खूप गरजेची आहे. त्यामुळं अजिबात नाही 10 नंतर मी तिला 1 सेकंद सुद्धा जागून देत नाही. ती झोप झाली पाहिजे, तरच तुमचा मेंदू त्या झोपेमध्ये ना पूर्ण बॉडी आपली एक म्हणतो ना रिपेअर सगळी होत असते, सर्किट सगळे कनेक्शन होत असतात, सगळ्याच प्रोसेसेस ह्या. आपण का आपल्याला उठल्यानंतर फ्रेश वाटतं? बिकॉज ती सगळी डिटॉक्सिफिकेशन म्हणा किंवा रिवायरिंग, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही झोपेत होत असतात, जेव्हा तुम्ही त्या मेंदूला, तुमच्या बॉडीला रेस्ट देता. सो रेस्टला अजिबात कमी लेखायचं नाही. आणि त्या वेळेमध्ये नो कॉम्प्रोमाइज. काहीही झालं, तुम्ही बाकी कुठलाही वेळ इकडचं तिकडचं कमी जास्त करा, झोपेतला वेळ अजिबात कमी करायचा नाही, हे लक्षात ठेवा. त्याचे दुष्परिणाम मी स्वतः भोगलेले आहेत, त्यामुळे मी तर हे कुणालाच करून देत नाही. मी सांगितलंय तुम्हाला ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीनं परीक्षेमध्ये एन्झायटीमुळे, म्हणजे खूप जास्त असं टेन्शन येतं ना, मलाही तसंच व्हायचं. आणि त्या टेन्शनमध्ये मी अशीच रात्री न झोपता अभ्यास केला आणि सकाळी हार्डली 2-3 तासांची झोप गेली. दुसऱ्या दिवशी पेपरला गेले, जे मी रात्री वाचलं होतं तेच सगळं आलं होतं, पण ह्याला विश्रांतीच नाही. ते झालं हँग, मशीन आहे ते शेवटी, आणि मग व्हायचं तेच झालं. सो हे तुमच्या बाबतीत नाही होता कामा, त्यामुळे तुम्ही बिलकुल नाही हे काही करायचंय. सो 5 ते 6 तर आमचं इथं म्हणले ते रियाजाचा वेळ असतो. मी जसं तुम्हाला म्हटलं तो तुम्ही मग तिथं अभ्यास करू शकता, किंवा इफ पॉसिबल काही स्ट्रेचिंग करा, मेडिटेशन तुम्हाला अगदी नाही पण तुम्ही डीप ब्रीदिंग करू शकता. त्यानं ना तुमच्या मेंदूला सकाळी सकाळी उठलं की छान रक्तपुरवठा होतो. आणि असं डीप ब्रीदिंग तुम्हाला तर माहिती आहे, श्वास घ्यायचा एकदम स्लो आणि सोडायचा, ज्याला आपण डीप ब्रीदिंग म्हणतो. त्याच्यामुळे भरपूर ऑक्सिजन तुमच्या शरीरापर्यंत सकाळी सकाळी पोहोचला जातो, मेंदू तुमचा तरतरीत होतो, ज्याचा अगेन तुमच्या परफॉर्मन्सवरती चांगला इफेक्ट होतो. व्यायामाला ह्याच्यात कुठेही तुम्हाला एक्सक्यूज द्यायचा नाही, काही ना काहीतरी फिजिकल एक्सरसाइज तुमच्या ह्याच्यात झाली पाहिजे, सो दॅट तुमची बॉडी अगेन ऍक्टिव्हेट होते. सो हे झालं. मग आता त्या दिवशीच आमचा हे 22, 23, 24 असे रोजचे हे दिवस आहेत. आणि मग हा दिवसाचा ठरलेला वेळ आहे. आता इथं 9 ते 10, 11, इथं 6 पर्यंत आम्ही घरीच येतो, म्हणजे 5:15 वगैरे वाजतात घरी यायला. मग तोपर्यंत आम्ही 5 ते मग उरलेला वेळ मग आल्यानंतर खाणं पिणं, सो आम्ही तो त्याच्यातच धरून टाकलाय. आणि मग त्याच्या पुढचा वर्क, मग ते पुढचं त्या दिवशीचं आता हे तिनं कधी ठरवलंय? आदल्या दिवशी झोपायच्या, म्हणजे 21 तारखेला. हे 22 तारखेचं जे शेड्यूल आहे ते 21 तारखेलाच ठरवलेलं आहे आम्ही झोपताना. सो दुसऱ्या दिवशीच तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही आदल्या दिवशी ठरवून ठेवायचं. त्यामुळे ते सकाळी उठलं की मग आज काय असं होत नाही. आणि मग कुठंतरी एक तुमच्या बॅक ऑफ द माइंड, अगेन मी जे सबकॉन्शियस माइंड म्हटलं तर तिथं संदेश जातो की आपलं बाबा हे करायचं आहे उद्या उठून. आणि मग आपोआप आपल्याला जाग येते आणि आपण त्या ऍक्टिव्ह मोड वरती जातो. सो ही एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. इथं तुम्ही म्हणाल हे लाल आणि हिरवं काय आहे? हिरवा म्हणजे जिथं कुठेही तिनं टाइम वेस्ट केला नाही असा वेळ आहे तो. ह्या वेळेत मी कुठलाही टाइमपास केलेला नाही. आणि लाल म्हणजे इथं माझा टाइमपास झालेला आहे. हे ठरवलं होतं पण झालं नाही, हे सगळं रेडनं केलंय आम्ही, की यावेळेस मी हे करायचं ठरवलं होतं पण ते झालं नाही. समहाऊ काहीतरी असं होत गेलं की ते न होता दुसरं काहीतरी केलं गेलं वगैरे, तो त्याला आम्ही रेड केलंय. सो हे रोजचं टाइम टेबल मग ह्या पद्धतीनं बनवलं. तो चॅप्टर संपला की इथं आम्ही त्याला येल्लोनं मार्क करून टाकलं, सो दॅट ते झालेलं आहे हे आपल्याला कळेल. सो ह्या पद्धतीचं टाइम टेबल हे. आणि बघा तुम्हाला दिसेल 29 नोव्हेंबर पर्यंतचं हे आहे. हे तिनं 30 नोव्हेंबर पर्यंत करून ठेवलंय आजपर्यंतचं. आणि मग आता ती हे करून ठेवेल, त्याच्यामध्ये आल्यानंतर ह्यातलं काय झालं काय नाही त्याच्या अकॉर्डिंगली आमचं ग्रीन रेड मार्किंग वगैरे होईल. आणि मग आज झोपताना ती उद्याचं प्लॅनिंग करून झोपणार.
सो हे तुम्ही तुमच्या आणि आता हे कसं ठरवायचं, कुठला टॉपिक कधी घ्यायचा हे तुमच्या ह्याच्यावरती. जर समजा सकाळी उठल्या उठल्या आपलं माइंड बरेचदा फ्रेश असतं, मग तेव्हा पटकन अवघड विषय फ्रॉगवाला अवघड विषय अशा वेळी पटकन संपवून टाकायचा. सगळ्यात अग्लिएस्ट फ्रॉग जो म्हणतो आपण, मोठा अग्लिएस्ट फ्रॉग, तो उठल्या उठल्या खाऊन टाकायचा. मग एक काय होतं, तो तुमचं जरा हा बाबा चला हश, आता ते एक महत्वाचं काम झालं ना, आता दिवसभरात आपण करू, ही एक फिलिंग येत जाते. त्यामुळं मग हे तुम्ही ठरवायचं. मग कोणासाठी इथं अगली फ्रॉग सायन्स असेल, कोणासाठी मॅथ्स असेल, कोणासाठी SST असेल. सो तुम्ही तुमचा अगली फ्रॉग चूज करा आणि मग त्याला सकाळी उठल्या उठल्या खाऊन टाकायचं. मग इथं हे शाळेच्या वेळेत अजून एक करण्यासारखी गोष्ट असते, ती म्हणजे बरेच जण विचारतात की आम्ही रायटिंग वर्क कधी करू, खूप सारं रायटिंग असतं. आता बघा, आता ऑलमोस्ट सगळीकडे स्पोर्ट्स आणि हे ते असं काहीतरी चालू असतं. दिवसातला काहीतरी वेळ तुम्हाला एखादं तरी ऑफ लेक्चर मिळतं शाळेमध्ये किंवा PT लेक्चर असतं. ही काय करते माझी मुलगी, ती PT लेक्चरला शक्यतो जात नाही. आणि ऑफ पिरियड ती जाताना शाळेत ना, म्हणजे शाळेत करून जर समजा इन केस, आता आपल्याला माहित नसतं फ्री लेक्चर मिळणार की नाही, पण जर मिळालं तर तेव्हा काय करायचं, मग असं ब्लँक होण्याच्या ती सुद्धा प्रिपरेशन ती करून जाते की आज जर आई मला इन केस फ्री लेक्चर मिळालं तर त्या फ्री लेक्चरमध्ये मी हे रायटिंग करणार आहे. फ्री लेक्चरमध्ये शाळेत नेहमी रायटिंगवालं पार्ट करून टाकायचं, कारण त्याला कॉन्सन्ट्रेशन, डोकं लागत नाही. तुम्ही अभ्यास करतो, वाचत बसतो म्हटलं की लक्ष लागत नाही, मित्रमैत्रिणी करून देत नाहीत, दंगा होतो, वेळ वेस्ट जातो. त्यामुळे शाळेमध्ये जे काम तुम्ही करायला द्याल ते खरडे घाशी, हे कम्प्लिशन ते कम्प्लिशन सगळं ना शाळेत करून टाकायचं. ऑफ पिरियडमध्ये ब्रेक्स असतात, त्या ब्रेकमध्ये मी म्हटलं ना प्रत्येक सेकंद इथून पुढे महत्वाचा आहे. आता गेलेला वेळ गेला, इथून पुढचा कसा वाचवाल तर ह्या पद्धतीनं वाचवायचा. आता तुम्हाला, कारण बरेच जण असतात, सबमिशन्स असतात, कम्प्लिशन्स असतात अँड व्हॉट नॉट, बरंच काय काय असतं, मला पण माहिती आहे. आणि त्यांना जीव इतका घाईला येतो की सेल्फ स्टडीला वेळच मिळत नाही. पण आता मी म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून असं नाही, 10वीला गेली आहे ती, तिनं आतापर्यंत कधीच घरी सबमिशन्स आणले नाहीत. 10वीच्या वर्षातच नाही, कधीच नाही आणले. मला कळायचंच म्हणजे कळत पण नाही ती कधी काय करते, कारण येतं ना आम्हाला मेसेजेस येतात की ह्या स्टुडंट्सनी होमवर्क केले नाही आहेत, काइंडली ते पेरेंट्सनी हे करा ते करा वगैरे. मी म्हणते स्वरा तुझं झालंय? हो कधीच झालंय. मग कधी केलंस? शाळेतच केलं आई, असं ते. त्यामुळे तो वेळ वाचतो, इकडे तिकडं टाइमपास करायचा नाही अजिबात कुठलाही, तो वेळ प्रॉपर युटिलाइज करायचा की त्यामुळं मग तुम्हाला हातात एक्स्ट्राचा वेळ मिळतो आणि त्या एक्स्ट्राच्या वेळेमध्ये तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. सो दिस इज कॉल्ड एज अ टाइम मॅनेजमेंट आणि ते तुम्हाला आलंच पाहिजे, केलंच पाहिजे, त्याला ऑप्शन नाही. आता टाइमपास, खेळणं, गॅदरिंग, मूव्ही, सोशल मीडिया, मोबाईल, हे TV सगळं बंद. अगदी लेजर टाइमसाठी तुम्ही करू शकता, येता जाता थोडंच फार बघितलं, काहीतरी हलकं फुलकं बघितलं, माइंड हलकं झालं. मध्ये बोर झालं समजा तुम्हाला अभ्यास करता करता, उठायचं, जरा निसर्गामध्ये असं तिकडं छान बाहेर बघून यायचं, त्यानं जास्त माइंड फ्रेश होईल तुमचं, मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा. हे तुम्ही करून बघा, खूप छान. आणि मला सांगा तुम्ही ह्याचा इफेक्ट कसा वाटतो. सो तुम्ही देखील अशा पद्धतीचं तुमचं टाइम टेबल बनवा. अजून काय वाटलं तुम्हाला ह्याच्यामध्ये की अजून हे हवंय ते हवंय तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की तुमची मदत करेन. ठीक आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. इथेच थांबते, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.